1996ची परिस्थिती आज नाहीच आहे. म्हणून तो शब्द बदल मग तुम्ही 50% मग त्यात मराठा आले, गुजर आले, हे सगळे आले. पण हे सगळं केव्हा होणार जर मोदी तयार झाले तर. नरेंद्र मोदी तयार होणार नाहीत. नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही. खरं तर पाहायला गेलं तर सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि याच रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षातील नेते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिल्हा नव्हे तर राज्य पिंजून काढत आहे. त्याचबरोबर आज छत्रपती संभाजीराजे आपल्या लोकाशा टीव्हीच्या ब्युरोमध्ये आलेले आहेत. त्यांचा नेमकं कशा पद्धतीने या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, कशा पद्धतीने त्यांचेही उमेदवार सध्या आता या रणधुमाळीत आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात कशा पद्धतीने आता ही निवडणूक ते लढत आहेत. कशा पद्धतीने ही आजची जी सगळी समीकरण पाहायला मिळतात. लोकसभा एकीकडे झाली, त्यामध्ये काय समीकरण होते आणि आता विधानसभा आहे. या विधानसभेमध्ये कशा दृष्टिकोनातून आपण पाहतात या विधानसभेकडे, काय सांगा? हे लोकसभेचे समीकरण आणि विधानसभेचे समीकरण हे काय आपण तुलना करू शकत नाही. कारण का मतदाराची मानसिकताच लोकसभेला वेगळी असते आणि विधानसभेला वेगळी असते. पण मला असं वाटतं की ज्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे किंवा निर्मिती झालेली आहे, प्रामुख्याने या 75 वर्षात इतकं गलिच्छ पद्धतीचं राजकारण केव्हाही महाराष्ट्राने पाहिलेलं नाही. कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कशासाठी तो पक्ष सोडून दुसरीकडे जातो हे सगळ्या लोकांच्या मध्ये संभ्रम आहे. जनता अस्वस्थ आहे, जनता व्यथित आहे. म्हणून एक नवीन पर्याय शोधायला लागलेली आहे आणि तो नवीन पर्याय म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तन महाशक्ती आहे. आणि परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं एक सुसंस्कृत महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय, सुसंस्कृत राजकीय पर्याय हा महाराष्ट्राला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रामुख्याने बीड आणि गेवराईमध्ये स्वराज्याचे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार आहेत. स्वराज्य बीडमधून आपले कुंडली खांडे आहेत आणि गेवराईमधून पूजा मोरे आहेत. हे दोघंही विस्थापित आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल आजपर्यंत सगळ्या प्रस्थापित घराणेशाही जी असते त्यानेच 30-30, 40-40 वर्ष, 50-50 वर्ष हे सत्तेत आहेत. विकासाचं काय बोलत नाहीत. पण घराणेशाहीच्या माध्यमातून नुसतं इलेक्शन येईल त्यावेळी काहीतरी इलेक्शनचे तंत्र वापरायचे आणि निवडणूक जिंकायची हा त्यांचा एकमेव अजेंडा असतो. आणि म्हणून यावेळी पहिल्यांदा मी जर नुसतं बीडच्या बाबतीत बोलायचं, बीड आणि गेवराईमध्ये आम्ही विस्थापित जे खऱ्या अर्थाने ग्राउंडेड लोक आहेत, खऱ्या अर्थाने समाजाशी निगडीत आहेत आणि समाजाचं कार्य करणारे लोकांना हे आम्ही तिकीट दिलेलं आहे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की बीड आणि गेवराईचं म्हणजे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळं पर्व तयार होईल हा मला आपल्या लोकाशा चॅनलच्या लोकाशा टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर येत आहेत. किती उमेदवार आपले आहेत आणि किती उमेदवार निवडून येतील असं आपल्याला महाराष्ट्रामध्ये? आता कसं आहे की एकूण अशा आमच्या 4-5 घटकामध्ये 121 उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात. त्यामध्ये एक 40भर स्वराज्याचे उमेदवार आहेत. पण हे उमेदवार किती निवडून येतात हा आमचा अँगल नाही आहे. आमचा अँगल आहे की चांगले विस्थापित उमेदवार देऊ. विस्थापित उमेदवाराच्या माध्यमातून आपण प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी आपण ताकद उभा करू. हे बोलण्यासाठी केव्हा ती गोष्टी एकदम सोप्या वाटतात, अवघड आहेत, मलाही कल्पना आहे. पण कुठंतरी कोणी धाडस करायला पाहिजे ना. म्हणजे ज्यांच्याकडं पैसा आहे, ज्यांच्याकडं राजकीय सत्ता आहे, ज्यांच्याकडं सहकार आहे, ह्याच लोकांनीच राजकारण करायचं का? सामान्य माणूस जो चांगलं काम करू इच्छितो, सामान्य माणूस जी धाडस आहे, जी इच्छाशक्ती आपल्याला काही समाजासाठी करायचं आहे, आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही जायचं नाही म्हणून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगलं एक विचारपीठ, चांगलं एक व्यासपीठ देण्याचं काम हे स्वराज्याने केलं. म्हणून किती जण निवडून येतील हा प्रश्न आहे. आपण सकारात्मक जात आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना हे विचार नाही केला की माझ्याकडं किती 25भर मावळे आणि मी हिंदवी स्वराज्य स्थापन कसं करणार. त्यांनी त्यांचा विजन बॉन्ड प्रोग्राम होता. म्हणजे विजन त्यांचं काय होतं, हिंदवी स्वराज्य. तर आमचं विजन आहे की कशा पद्धतीने जायचं. हे राजकीय खेळ खंडोबा चालू आहे ते पुसून काढण्यासाठी एक चांगलं सकारात्मक राजकारण घेऊन, एक सकारात्मक विचार घेऊन आम्ही चाललो आहे. एक अजून एक प्रश्न की महाविकास आघाडी आणि महायुतीकडे आपण का गेला नाही असा अनेक जणांचा प्रश्न येतो पुढं. काय काय तुमचं ते अनेक लोकांचे वेगवेगळे म्हणजे कम्फर्ट लेवल असतात. जसं मी लपवायचं काही नाही की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचं आणि स्वराज्याचं अलायन्स झालं होतं कोल्हापूरला.
म्हणजे महाविकास आघाडीचं. आणि मी महाविकास आघाडीचा प्रचार का केला, कारण शेवटी वडिलांचीच उमेदवारी आली. छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेसमध्ये मी प्रमुख केला. पण त्याच्या 2 वर्षाच्या अगोदर स्वराज्य पक्षाची ही स्थापना झाली आहे. आणि मला थोड्या गोष्टी आपल्याला जमत नाही, ते काय हायकमांड आणि हे ते काय काय असतं. त्यापेक्षा आपण लोकांशी निगडीत राहू, सामान्य लोकांशी निगडीत राहू, सामान्य लोकांचे प्रश्न असतात, स्टेट लेवलचं राजकारण करू. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतंत्र आहोत. आणि हे कुठे ए और बी, आम्हाला सुद्धा यायचं ना स्वतंत्र होऊन, आम्हाला सुद्धा आमचं फ्युचर क्रिएट करायचं आहे. म्हणजे हे कुठं असतं लिखित काय का, की तुम्ही आघाडीतच जायला पाहिजे किंवा तुम्ही युतीतच जायला पाहिजे. हे असं चालणार नाही ना आताच्या पुढच्या भविष्याच्या राजकीय ह्याच्यात. आता महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातले हे 2 जिल्हे जे जालना असन बीड असन, इकडं जवळपास जे आरक्षणाचं वादळ पूर्ण आहे, यामध्ये आता तुम्हाला काय तुम्ही कसं पाहतायत, किंवा जरांगे पाटलांनी हा संघर्ष पुढे चालवत ठेवावा का हा थांबावा? काय आरक्षण हा विषय मी आज नाही, मी 20 वर्षापासून मी त्याच्यात आहे. जरांगे पाटील म्हणजे लाठीचार्ज व्हायच्या अगोदर 3-4 आमरण उपोषण ज्यावेळी त्यांनी केलं त्यावेळी मी असेल, विनायक मेटेसाहेब असेल, त्यांना सपोर्ट करायला आलो होतो आम्ही. आता लाठीचार्जनंतर त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करतो. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की त्यांचा अजेंडा आणि माझा अजेंडा काही वेगळा नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, पण तो हा विषय 2 मिनिटातला नाही आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 50% वर जे आरक्षण जे दिलं आहे सरकारने, ते टिकेल का नाही टिकेल ते प्रश्नचिन्ह आहेत. त्याचा आवाजसुद्धा मी पार्लमेंटमध्ये, मी एकमेव खासदार आहे ज्यांनी मराठा समाजाचा विषय पार्लमेंटमध्ये मी मांडला होता 2016ला. त्यानंतर इथंसुद्धा ज्यावेळी राज्याला अधिकार दिले असे म्हणत होते 50%च्या आत, दिले कुठं, काय करणार आहे? 50% आत सगळं यूज झालेलं आहे. पण वर द्यायचं असेल त्याला अनेक पर्याय आहेत, अनेक मार्ग आहेत, ज्याला नरेंद्र मोदींची सहमती लागते. नरेंद्र मोदी काही सहमती देणार नाहीत. मग 50%च्या आत जर द्यायचं असेल, जे मनोज जरांगे पाटील म्हणतात, त्याला सुद्धा वेगवेगळे पॅरामीटर आहेत. एक तर तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध व्हायला लागते ओबीसी होण्यासाठी, तर तुम्ही सामाजिक मागास झालेलं आहे, तुम्ही सिद्ध झालं आहे, तुम्ही ओबीसी आहे. ओबीसी 50%च्या आत बसवायचं असले तर ते सुद्धा अडचण नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला जातनिहाय करावं लागेल, किंवा तुम्हाला तुमचं जनगणना करावं लागेल, किंवा तुम्हाला 83मध्ये तुम्हाला तिथं घालावं लागेल. तर हे सगळे, पण ह्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं ह्या गोष्टी काही लगेच सुटणार नाहीत. प्लस मायक्रो ओबीसीचा विषय अनेक खतखत आहे मायक्रो ओबीसीमध्ये. आम्हाला नुसतं आरक्षण म्हणतात ओबीसीला, पण आम्हाला आरक्षण दिलंच जात नाही. हे सगळे एन्जॉय करतात, 2 प्रमुख जाती आहेत तेच एन्जॉय करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्याला सगळं क्लिअर करायचं असेल तर तिथं खुर्चीवर बसणारा माणूस स्ट्रॉंग पाहिजे. आणि म्हणूनच स्वराज्याची स्थापना झालेली आहे. आणि एक प्रश्न आहे की एकीकडं जरांगे पाटलांना मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे, दुसरीकडे छत्रपती आहेत आणि त्यांनाही मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये आपल्याला काय वाटतं की या पद्धतीने हे आरक्षण मिळू शकतं, कशा पद्धतीने मिळू शकतं आपल्याला? नाही, मी थोडक्यात सांगितलं ना की त्याला बसावं लागेल, राजकीय इच्छाशक्ती मोठी पाहिजे. तुम्हाला 50%च्या वर द्यायचं असेल तर तुम्हाला 1-2 शब्द आहेत. 1996ला इंदिरा साहनी केसने सांगितलं होतं की फार फ्लंग इन रिमोट हा शब्द बदलायला म्हणजे दिला होता. फार फ्लंग इन रिमोट म्हणजे इंग्लिशमध्ये दूरवर आणि दुर्गम. दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय, लाईट, पाणी, रस्ता जिथं नाही आहे तिथं ह्या लोकांना द्यावं आरक्षण. पण ती परिस्थिती भारतात राहिलीच नाही ना. 1996ची परिस्थिती आज नाहीच आहे. म्हणून तो शब्द बदलायला, मग तुम्ही 50%, मग त्यात मराठा आले, गुजर आले, हे सगळे आले. पण हे सगळं केव्हा होणार, जर मोदी तयार झाले तर. नरेंद्र मोदी तयार होणार नाहीत. मग काय पर्याय, मग 50%च्या आत जायचं. 50%च्या आत जायचं असेल तर तुम्हाला मी मगाच्या प्रश्नात सांगितलं, तुम्हाला 83 कलममध्ये घालायचं, तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध व्हायला पाहिजे, ते झालो आहे आपण. मग तुम्हाला जातनिहाय जनगणना करावी लागेल. असे सगळे अनेक पॅरामीटर्स आहेत, ते सगळे करावं लागते. आणि 2-3 पॉईंट्स आहेत त्याच्यात. सगळ्याच गोष्टी तुम्हाला जर सांगितल्या तर तुम्ही मला परत बोलवणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. आपले 2 उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या बाबत जनतेला तुम्ही आवाहन करणार आहात, काय सांगा? नाही, मी आपले कुंडलिक खांडे हे स्वराज्यातून बीडमध्ये उभा राहिलेले आहेत. पूजा मोरे हे गेवराईतनं उभा राहिलेले आहेत. हे दोघंही समाजासाठी आज नाही अनेक वर्षापासून काम करतात. हे विस्थापित आहेत आणि पहिल्यांदा धाडस करायला लागलेत की आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही सुद्धा आमदार होऊ शकतो, आम्ही सुद्धा समाजाचे प्रश्न उभा करू शकतो. गेवराईचे असतील प्रश्न, बीडचे प्रश्न असतील, कोणीही या नेत्या मंडळींनी केले नाही. घराणेशाही नुसती टिकवलेली आहे दोन्हीकडची बाजू. आणि ही घराणेशाही मोडायची असेल
आणि घराणेशाही मोडायची का? कारण का बीडचा आणि गेवराईचा विकास व्हायला पाहिजे. तो विकास आजपर्यंत कुठेही झालेला दिसत नाही. हे मला सांगायची गरज नाही, पूर्ण जनतेला माहीत आहे. नुसतं इलेक्शनच्या वेळी काहीतरी थोडं सेटलमेंट करायची, थोडं मॅनेजमेंट करायची आणि निवडून यायचं. एकाच घरात 3-3 उमेदवार करायचे, मग 2 वर यायचं. तिकडं सुद्धा तोच प्रकार 3-3 उमेदवार 2 वर यायचं आणि घरानं नाव टिकवायचं आणि आमदारकी आपल्या ताब्यात घ्यायची. पण हे चालणार नाही. ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती आहे. स्वराज्य हे विस्थापित लोकांनाच ताकद देण्यासाठी आले. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, त्याच आदर्शावर, त्याच विचाराने आम्ही सुद्धा बाहेर पडलेलो आहे की ह्याच्या पुढं हे जे झालं ते झालं 30-40 वर्ष, आता पुढं चालणार नाही. आता विस्थापितात कंट्रोल घेणार आणि विस्थापितांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही मला पूर्ण जनतेचा कौल माहीत आहे, पूर्ण जनतेचा विश्वास आहे की जनता आम्हाला कुठल्याही परिस्थितीत बीडचे आमचे आपलं कुंडलिक खांडे आणि गेवराईचे पूजा मोरेंना मोठ्या संख्येने निवडून देते. आणि परत मी लोकाशा टी व्हीचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज मी त्यांना भेटायला आलो होतो. त्यांनी सांगितले 2 मिनटं राजे तुम्ही बोलावं लागते. आणि मला एक संधी मिळाली की खऱ्या अर्थाने विस्थापितांना ताकद कशी देता येईल आणि विस्थापितांना ताकद दिल्यानंतर की खऱ्या अर्थाने आपला बीडचा आणि गेवराईचा विकास कसा करता येईल स्वराज्याच्या माध्यमातून. ही निश्चित माझा शब्द आहे बीड आणि गेवराईच्या लोकांना की तुम्हाला एक वेगळंपण, एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्रात हे 2 तालुके किंवा बीड आणि गेवराईमध्ये तुम्हाला हा दिसून येईल. धन्यवाद. नक्कीच पाहायला गेलं तर हे तर छत्रपती संभाजीराजे कशा पद्धतीने बीड जिल्ह्यातली रणनीती त्यांनी ठरवली आहे, महाराष्ट्रातली रणनीती ठरवली आहे, हेच त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. तोपर्यंत पाहत राहा अशाच मुलाखती लोकाशा टी व्हीवर.